आज आपण भेंडी मसाला बघणार आहोत। त्यासाठी ही मी भेंडी घेतली आहेत कापून मोठी मोठी आणि त्याला लागणारं साहित्य म्हणजे कोथिंबीर, टोमॅटो, बदाम, काजू, कांदा, आलं लसूण आणि लिंबू। आता प्रथम आपण हे भेंडी सगळी तेलात चांगली भाजून घेऊया आणि भाजताना आता मी त्यात थोडं मीठ घालते आहे। आता मीठ घातलेलं आहे आणि चांगली परत परतून घेऊया म्हणजे त्यातला चिकटपणा जाईल आणि त्यात थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे जे चिकचिकीट असतं ना ते सगळं चिकटपणा निघून जातो। आता भेंडी काढून घेतलेली आहे। आता आपण जे साहित्य घेतलेलं आहे कांदा, टोमॅटो हा सगळा तेलात चांगला नरम भाजून घ्यायचा, नरम होईपर्यंत। आणि त्यात आता मी आलं लसूण घालत आहे। हे आलं लसूणचे तुकडे घातलेत, परत चांगलं परतून घेतलेलं आहे मी। आणि त्यात एक मिरची टाकलेली आहे आणि त्यात कोथिंबीर घातली आहे, 2 वेलच्या होत्या त्या पण घातलेल्या आहेत आणि काजू आणि बदाम टाकलेले आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं आणि मग थंड करून मग ते वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये टाकून। आता हे मी वाटून घेतलेलं आहे, हे बघा वाटप। आता तेलात राई घालायची, जिरं घालायचं आणि परत कढीपत्ता घालायचा आणि कांदा आणि टोमॅटो पण घालायचा आणि हे चांगलं परत परतून घ्यायचं। आणि आता त्याच्यात आपण सर्व मसाले घालूया। हळद घातली आहे, लाल तिखट घातले, हे बघा लाल तिखट घातलेलं आहे, धन्याची पावडर घातलेली आहे आणि गरम मसाला घातला आहे आणि थोडीशी मी आमचूर पावडर टाकली आहे आणि हे सगळं आता चांगलं परतून घेऊया। आणि हे वाटलेलं वाटप मी या मिश्रणात टाकत आहे। त्या मिश्रण परतून झाल्यावर ही भेंडी आपण परतलेली आहे ती त्याच्यात घालायची आणि चांगली परतून घ्यायची। आता हे पाणी आहे जे वाटपाचं ते घालायचं आणि परत चांगलं एकदा परतून घ्यायचं। आता हे आपण परततोय आणि त्याच्यात आता मी मीठ घालते आहे। मीठ घालून परत एकदा चांगलं परतायचं आणि झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून ते शिजत ठेवायचं। ही बघा आपली भेंडी छान शिजलेली आहे। त्यात चिमूटभर साखर घालायची आणि छान परत ढवळून घ्यायचं। आपली भेंडी तयार झालेली आहे, वरून कोथिंबीर पसरवायची आणि आता आपला भेंडी मसाला तयार रेडी झालेला आहे। आता आपण तो बाउलमध्ये काढून घेऊया। हा बघा शिजलेला पण आहे, हा बघा बाउलमध्ये काढलेला आहे।